मित्रांनो म्हणजे स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहोत एक भन्नाट फिशिंग। आजच्या फिशिंगमध्ये खूपच धमाल आले आणि तुम्हाला पण अशी धमाल येईल। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा। आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण काल संध्याकाळी या टाईपमध्ये गळ टाकली होती, पाहू शकता इकडे काठीवर गळ टाकली होती आपण आणि या साईडला पण काठी आहे, पाहू शकता इकडे। तर आता बघण्यासाठी आलो होतो आणि समोर एक मासे आहे, तुम्हाला दावतो मी थोड्या वेळात, तोपर्यंत पाहू शकता। आता एक समोर मासे आल्यामुळे हे पाहू शकता या टाईपमध्ये आपण गळ लावली होती काल तुम्हाला एक सॅम्पल पण दाखवतो। आपण लाईव्ह बेट फिशिंग केली होती काल आणि हे पहा इकडे ह्या टाईपमध्ये आपण काल गळ लावले होते एवढ्या उंचीवरती। आणि याला एक साईडनं दोन साईडनं अशा काड्या लावावं लागतात, तर त्या काड्या आपण लावल्या होत्या। आणि समोर जे आहे समोर मित्रांनो खूप मोठा मासा आहे, तर तो तिथे गेल्यानंतर आपल्याला समजू शकेल। तर आपण इथे काढ लावली होती आणि तो समोरच्या माशाने ओढल्यामुळे तेव्हा काडी इतक्या दूर गेलेली आहे, तुम्हाला ती उतरून पण दावतो मी, तुम्हाला वाटेल की दुसरीच काडी आहे काय। तर ती काडी ही आहे मित्रांनो, पाहू शकता इकडे। आणि समोर जी मासे आहे आपली या दरम्यान आहे। आता तर ती सोबतची काडी पण आतमध्ये बुडून घेतलेली आहे तिने। चला आता ते चेक करू, पाहूया जाऊन किती मोठी आहे केवढी आहे ती तिथे गेल्यानंतर समजेल आपल्याला। तर चला तर चेक करूया। मित्रांनो हातामध्ये माझ्या आहे की आपली दावण आहे आपल्या माझ्या हातामध्ये आणि समोर मासा आहे, तर पाहूया किती दूर लागतो आता। मित्रांनो पाहू शकता एवढा मोठा शेंगट आहे, खूपच खतरनाक मित्रांनो। हे बघा किती मोठा आहे। बघा मित्रांनो अशा पण तुम्हाला वाटतं तर पुढे मासा आहे समोर, पण तर शेंगट मासा नाही। चला तर काढून घेऊया आता। चला तर त्यांना काढून घेऊया, अगोदर याचे काटे जे असतात ते मोडून घेऊया अगोदर। हे पाहू शकता खूपच मोठा काटा आहे, तोडण्यास पण खूप अवघड आहे। हे पहा मित्रांनो पूर्णपणे बाहेर काढलेला आहे मी, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला सध्या। हा बघा आपला शेंगट मासा, हा बघा खूपच मोठा आहे, खूपच। टाकून घेऊ बॅगमध्ये। तर मित्रांनो तुम्ही याची ॲक्च्युअल साईज बघू शकताय। हे बघा माझे 4 बोट आहेत आणि याचे तोंड जेवढं आहे की 4 बोटापेक्षा मोठं आहे बघा। 5 बोटं कवर करतील याचे एवढे मोठे तोंड आहे, तुम्ही इकडे पाहू शकताय। आणि हा बघा मी तुम्हाला स्थळ दाखवतो, हे बघा किती मोठा आपला हा शेंगट मासा आहे। आणि मी जी माझ्या जीवनात पहिली बार हुक्स या प्रकाराने एवढा मोठा मासा पकडला आहे। तुम्ही ॲक्च्युअली पाहू शकता हा किती मोठा आहे, हे बघा। व्हिडिओ झूम इन केल्यानंतर खूपच लहान वाटतोय, पण हे बघा
तुम्ही आत्ता याची ॲक्च्युअल साईज जी आहे ती तुम्हाला ते आत्ता कळणार आहे. हे बघा केवढा मोठा वाटतं आपला मासा. खतरनाक मित्रांनो, जबरदस्त साईज सापडली आहे आपल्याला आज. बेस्ट अटॅक झाला आपल्या गळावरती. हे बघा मित्रांनो, एक नंबर काम झालेलं आहे. डायरेक्ट मित्रांनो आपलं काम 25 बनलं आहे. एकच हुक्सवरती अटॅक झालेला आहे आणि आपलं एक नंबर इथं मासा सापडलेला आहे. ज्याला शेंगट, शिंगारा, शिंगी आणखीन बरेच काय म्हणतात लोकल लँग्वेजमध्ये, ते मला माहिती नाही, कारण आम्ही सध्या याला फक्त शेंगटच असं बोलतो आणि शिंगारा एक. हे दोन शब्द आम्ही सध्या वापरतो. तुम्ही याला काय म्हणतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्ही मागे पाहू शकता इकडे आपली अशा प्रकारे दावण आता संपणार आहे. इकडं आपल्या दावांची शेवटची काठी आपण इथे आपलं जे आहे दावण इथून बांधण्यास सुरुवात केली होती आणि आता संपलेलं आहे. चला तर आपण जर व्हिडिओ आपण इथपर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या असं इंटरेस्टिंग धमाकेदार फिशिंगसह. तोपर्यंत धन्यवाद. 5 बोट एवढं कवर करतील 5 बोट. आपली आजची फिशिंग आपल्याला कशी वाटली चॅनलमध्ये सुद्धा सांगा. तर भेटू.